एल्गार कच संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। एल्गार कच भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। आदेश आहे गरिबांचा आदेश आहे गरिबांचा। इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवरील पूल मोडकळीस आला असून कोणतीही दुर्घटना होऊ शकते। तसेच ग्रामीण भागातील रस्ते अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्यागत स्थिती आहे। वैतरणा ते देवगाव रस्त्यांची चाळण झाली आहे, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। टाके हर्ष गावी तर संपत घोटे हा व्यक्ती पाण्यात वाहून गेला। याला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्राद्ध घालून पिंडदान केले। भगवान मध्ये यांनी संघटनेची भूमिका मांडली। भगवान मध्ये एल्गार कष्टकरी संघटना संस्थापक अध्यक्ष आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती त्यांचं श्राद्ध घालून पिंडदान जे आंदोलन आम्ही आज ते सुरू केलं होतं की जे त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील नाशिक तालुक्यातील जे रस्ते आहेत ते अत्यंत दयनीय झाले। त्याच्या अनेक खडे पडले, काहींचा जीव पण गेला त्या खड्यांमुळे आणि अनेक वेळा गेले आम्ही आंदोलन करतोय, पण त्याचं काही दखल घेतली नाही म्हणून हे खातच मृत्यू अवस्थेमध्ये आहे। त्याचं पिंडदान आणि श्राद्ध घालण्याचं जे आंदोलन होतं आम्ही त्यांचं श्राद्ध घालण्याचं कार्य सुरू केला, पण पोलिसांनी त्याचं साहित्य होतं ते हिसकावून घेतलं आणि श्राद्ध काही आम्हाला घालता नाही आलं। परंतु त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिले त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी की हे पुढील एका महिन्यामध्ये पूर्ण डांबरीकरण नोव्हेंबरपर्यंत डांबरीकरण केलं जाईल आणि तोपर्यंत जे खडे पडले ते उद्यापासूनच आम्ही भरलं जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं। त्यामुळे जे आमचं आंदोलन होतं आम्ही तात्पुरतं स्थगित केलं। बांधकाम विभागाच्या वतीने आपण सर्वांना आश्वासन देण्यात येते की या रस्त्याची कामं लवकरच सुरू करून लवकर संपवण्यात येतील। भगवान भाऊंनी बराच प्रयत्न करून आमदार साहेबांच्या मागे लागून सर्व कामं मंजूर करून घेतलेली आहेत। त्यांना पण माहिती आहे, निविदा प्रक्रिया पण या कामांची पूर्ण झालेली आहे आणि येत्या 15-20 दिवसात कामं सुरू होतील आणि डिसेंबर महिन्यापर्यंत कामं व्यवस्थित सुरू करून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कामं संपतील। पुढच्या पावसाळ्यात आपल्याला रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आपण सर्वांना आश्वासन देतो। या प्रसंगी उपअभियंता उमाकांत कुमावत यांना निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।